मॅडम, पंचायत राज मंत्रालयातर्फे आपण दिल्लीला जाऊन आलात. काय कन्सेप्ट होती आणि महाराष्ट्रातून 16 सरपंचांमध्ये तुमची निवड झाली. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. नेमकी इथल्या काही सरपंचांना आणि इथल्या जनतेला जाणून घ्यायला आवडेल की नेमकी ही कन्सेप्ट काय होती. नमस्कार. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, की पंचायत राज मंत्रालय जे आहे भारत सरकारचं, तर त्यांनी हे अतिशय सुंदर उपक्रम गेल्या वर्षीपासून चालू केला, की पूर्ण भारतामध्ये वेगवेगळे जे राज्य आहेत, त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे जे सरपंच आहेत, तर त्यांची निवड करून त्यांनी 26 जानेवारी जो प्रजासत्ताक दिन आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी विशेष अतिथी म्हणून त्यांना निमंत्रित केलं होतं. त्याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश असा होता, की तळागाळामध्ये जे काम करतात सरपंच, तर त्यांना राष्ट्रीय स्तरावरती त्यांची ओळख व्हावी आणि त्यांना सन्मानित करावं यासाठी, की त्यांनी पुन्हा त्यांना एक चांगली प्रेरणा मिळावी आणि अधिक चांगलं काम त्यांच्या हातून व्हावं. यासाठी त्यांनी निमंत्रित केलेलं होतं आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, की महाराष्ट्रामधून 28,000 ग्रामपंचायत आहेत, तर त्यामधून 16 सरपंचांची निवड करण्यात आली होती आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं माझी निवड करण्यात आली. मॅडम, तिथे गेल्यानंतर नेमकी प्रोग्रामचं शेड्यूल किंवा कसा तुम्हाला अनुभव आला आणि कोणाकोणाच्या मंत्री असतील किंवा कोणी मंत्रालयाचे सचिव असतील, अशा कुठल्या कुठल्या महानुभावांचा तुम्हाला सहवास मिळाला. सर, आमचा हा कार्यक्रम जो होता तो 24 जानेवारीपासून चालू झाला. तर संध्याकाळी 4 वाजता आम्ही फ्लाईटने तिथे दिल्लीला पोहोचलो. आमच्याबरोबर 16 जे सरपंच होते, तर त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्या स्पाउसना म्हणजे जोडीदारांना पण बोलावलेलं होतं. पती सरपंच असेल तर पत्नीला आणि पत्नी सरपंच असेल तर पतीला. तर असे आम्ही 16 दुने 32 जण होतो. माझ्याबरोबर माझे पती येऊ शकले नाहीत म्हणून माझी मुलगी होती आणि आमच्याबरोबर पंचायत राज महाराष्ट्र विभागाचे 2 नोडल अधिकारी दिलेले होते. त्याच्यात अमर ढाले साहेब आणि दुसऱ्या होत्या सुजाता अडवणे मॅडम. तर असे दोघं जण आमच्या बरोबर होते. ते पूर्ण महाराष्ट्र सदनमध्ये आमची 24 तारीखला तिथे ते आम्हाला भेटले. तेव्हापासून ते पूर्ण 26 जानेवारीला कार्यक्रम संपून आम्हाला विमानतळावर पोहोचवेपर्यंत ते अधिकारी आमच्या सोबत होते. तर त्याचबरोबर आमच्या तिथे जे डेप्युटी सेक्रेटरी आहेत पूर्ण भारत सरकारच्या पंचायत राज विभागाचे, तर ते आय-ए-एस अधिकारी आहेत ताराचंद्र साहेब. तर ते स्वतः तिथे दिल्लीमध्ये आम्हाला रिसीव्ह करायला उपस्थित होते आणि पूर्ण कार्यक्रमाला ते आमच्या सोबत होते. त्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय कोणाचं मार्गदर्शन मिळालं, वरिष्ठांनी तुम्हाला काय मंत्र दिला. कारण ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत हा ग्रामीण भागातला एक महत्वाचा कणा मानला जातो. विकासाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतचा जो स्तर आहे तो विकसित करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलं. सर, तिथे जो कार्यक्रम होता तर 25 तारखेला सकाळी आम्हाला पंतप्रधानांचं जे संग्रहालय आहे तिथे आम्हाला घेऊन जाण्यात आलं. तर ते बघितल्यानंतर संध्याकाळपासून आमचा जो सन्मान कार्यक्रम होता तर तो करण्यात आलेला होता. तर त्यासाठी सर पूर्ण दिल्लीच्या रस्त्यावरती तो जो एअर फोर्सचा जो सभागृह आहे तर तिथे त्याचा कार्यक्रम होता. तर वाटेत सगळीकडे देशातून आलेल्या सर्व सरपंचांचं अभिनंदन आणि स्वागत असे फलक सगळीकडे लावलेले होते रस्त्यावरती आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी. आणि तिथे पंचायत राज मंत्रालयाचे जे मुख्य आपले राज्यमंत्री आहेत देशाचे, तर एस-पी सिंग बघेल साहेब, तर यांच्या हस्ते आमचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आणि त्यानंतर आम्हाला जेवणाची तिथे सोय होती. त्या दिवशी ते बघेल साहेबांनी आम्हाला अनेक योजना आहेत, तर त्या योजना तिथे स्वतः सांगितल्या. आणि तिथे आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे ग्रामोदय नावाचं एक मॅगझिन आहे, तर त्याचं उद्घाटन त्या साहेबांच्या हस्ते करण्यात आलं. आणि दुसरं पंचम नावाचं एक ॲप आहे, तर ते WhatsAppचं ॲप त्यांनी नवीन लॉन्चिंग तिथे झालं साहेबांच्या हस्ते. आणि ते असं आहे, की भारत सरकारच्या ज्या सगळ्या योजना आहेत, त्या WhatsAppवर एका ठिकाणी मिळाव्या. म्हणजे कितीही आपल्याला मनात प्रश्न आले, तर त्याची उत्तरं सगळी त्या WhatsAppवरती आपल्याला WhatsAppच्या त्या पंचम ॲपवर मिळतात. तर त्याचं जेव्हा लॉन्चिंग झालं, त्यावेळेला आम्ही जे सरपंच आलेलो होतो, तर मलाही त्यांनी संधी दिली, की त्यांचं जे एक्स पोर्टल आहे आणि जे पंचायत राजचा मीडिया आहे, तर त्या मीडियाच्या विभागाने माझी स्वतःची जाहिरातीसाठी त्याची एक व्हिडिओ फीड बनवली आणि ती संपूर्ण त्याच्या मीडियावरती पंचायत राजच्या ज्या अधिकृत त्याचे जे चॅनल आहेत, तर त्याच्यावरती ती जाहिरात दाखवली जाणार. तर ती संधी मला अतिशय चांगली तिथे उपलब्ध झाली. तर त्यानंतर हे सांगायचं आहे, की आपल्याला तळागाळामध्ये भारत सरकारच्या अनेक योजना आहेत. तर त्या योजना आहेत त्या तुम्ही जाऊन परत गावामध्ये जाऊन त्या गावाच्या पातळीवरती पोहोचवा. यासाठी प्रयत्न करायला सांगण्यात आले. अंदमान निकोबार पासून ते हिमाचल प्रदेश, पूर्ण राजस्थानपासून अरुणाचल प्रदेशपासून सगळे सगळे जवळ 260 सरपंच होते आणि त्यातले काही सरपंच हे त्यांच्या पारंपरिक वेशामध्ये तिथे आलेले होते.
आणि ते अतिशय म्हणजे असा आनंदाचा क्षण तो होता, की आम्ही सगळे एकमेकाला भेटत होतो. एकमेकांची कामं काय-काय चांगली झाली, ती आम्ही बघत होतो आणि त्यावेळेला असं आम्हाला सांगण्यात आलं, की हे जे निकष त्यांनी लावले, हे निकष त्यांनी पूर्णपणे मूल्यांकन त्यांनी कामाचं विकास कामांचं मूल्यांकन आहे. त्या मूल्यांकनावरून केलं, की हा वशिला लावून किंवा किती पैसे घालून हा पुरस्कार मिळत नाही. तर तुम्ही काय काम केलंय? आणि त्यासाठी मला सुद्धा अनेक स्टेजमधून सर जावं लागलं. त्यामध्ये असं होतं, की पहिल्यांदा सुरुवातीला मला यशोदा पुणे आहे, इथे मला ट्रेनिंगला पाठवण्यात आलं. महिला स्नेही गावमध्ये अतिशय चांगलं मी जे काम केलं. आरोग्यदायीमध्ये जे चांगलं काम केलं. गावासाठी हर घर नल से जल ही जी योजना आहे, तर त्याच्यात आम्ही जीवनची मिशनची जी विहीर आहे, ती टाकी बांधणं आणि पाण्याची सुविधा गावामध्ये केली. आरोग्याचे प्रश्न केले, ते निकाली काढले. तर हे सगळे अनेक कामं होती. तर त्याचं सगळं मूल्यांकन होत असताना त्याचबरोबर मी जवळ-जवळ 4 वेळा यशोदामध्ये मला नेण्यात आलं. यशोदामध्ये मला ट्रेनिंग देण्यात आलं. सशक्त नेत्री पंचायत अभियानाचं ट्रेनिंग मला दिलं. त्याच्यानंतर इतरही 3-4 वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग्स मी घेतली. त्याच्यानंतर माझी जी निवड झाली, पहिल्यांदा माझी निवड होती ती कोकण विभागातनं होती. कोकण विभागातले सगळे सरपंच होते. त्याच्यातनं निवड माझी महाराष्ट्र लेव्हलला झाली. महाराष्ट्रातले सगळे सरपंच होते. त्याच्यातनं निवड मग माझी राज्य पूर्ण नॅशनल लेव्हलला झाली. नॅशनल लेव्हलमध्ये आम्ही फक्त महाराष्ट्रातनं 6 महिला सरपंच आम्ही गेलेलो होतो. तर एन-आय-आर, डी-पी-आर हैदराबाद इथे आम्हाला डिजिटल टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरती डिजिटल स्टोरी टेलिंग नावाचं एक आम्हाला त्यांनी प्रशिक्षण दिलं. मग त्या प्रशिक्षणात पूर्ण भारतामधून महिला सरपंच आलेल्या होत्या. ते ट्रेनिंग झाल्यानंतर आम्हाला ते सगळे जे निकष आहेत, तर त्या निकषामधून मग मला पत्र आलं. ते पत्र पहिल्यांदा पंचायत राज मंत्रालयाकडून आपल्या सी साहेब आहेत, तर त्यांना आलं इथल्या जिल्हा परिषदला आणि साहेबांकडनं ते पत्र मला पोहोचलं, की तुमची निवड झालेली आहे. 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि विशेष अतिथी म्हणून आपण आमंत्रित आहात आणि आपला उत्कृष्ट सरपंच म्हणून तिथे सत्कार केला जाणार आहे, असं ते पत्र होतं आणि त्या पत्राप्रमाणे मग कागदपत्र वगैरे सगळे पाठवले आणि आम्ही त्या कार्यक्रमाला पोहोचलो. का जी तिथून आल्यानंतर आपण इथल्या आपल्या स्थानिक काही सरपंच तुमच्या मैत्रिणी, मित्र असतील, यांना तुम्ही काय ऍडवाइस देणार, की हा जो एक्सपिरियन्स होता, हा एक्सपिरियन्स शेअर करताना तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमात असेल किंवा यशदा जे आपलं महाराष्ट्रातलं एकमेव सर्वोत्कृष्ट ट्रेनिंग सेंटर मानलं जातं. यशदाच्या विविध विभागातले ट्रेनिंग्स असतात. आता तुम्ही स्वतः ट्रेनिंग घेऊन आलात त्यांच्या. तर आपण इतर सरपंचांना काय सांगाल? काय सल्ला? सर, मला मी हे सांगू इच्छिते, की तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल, तळमळीने करत असाल, तर त्याची दखल सर्वजण घेतात. अगदी मी तुम्हाला सांगते, की गटविकास अधिकाऱ्यांपासून ते विस्तार अधिकाऱ्यांपासून ते तिथे जे आपले जिल्हा परिषदचे आपले डेप्युटी आपले जे साहेब आहेत, परब साहेब आहेत, त्याच्यानंतर स्वतः खेबुडकर साहेब साहेब आहेत. ह्यांनी सुद्धा मला प्रत्येक वेळेला प्रचंड मला त्यांनी मार्गदर्शन चांगलं केलं, मला सहकार्य केलं आणि प्रोत्साहन दिलं प्रत्येक वेळेला. त्यांनी माझी निवड केली. त्यांनी मला यशोदामध्ये पाठवलं. यशोदामधले उपमहासंचालक कलशेट्टी साहेब आहेत. त्याच्यानंतर आपल्या तिथे अनिता महिरस मॅडम आहेत. त्यानंतर आपल्या तिथे देव मॅडम आहेत. तर ह्यांचं मला अतिशय चांगलं सहकार्य मिळालं. तिथले जे प्रशिक्षक होते, त्या प्रशिक्षकांनी अतिशय चांगलं मला ट्रेनिंग दिलं. त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकले आणि ही संधी मला ह्या सर्वांच्यामुळे मला हैदराबादला जाण्याची संधी मिळाली. हैदराबादमध्ये डॉक्टर दीक्षा मॅडम. त्याच्यानंतर तिथले जे सर होते भांजा सर, ते जे एन-आय-आर, डी-पी-आरचे जे प्रमुख आहेत, तर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तर ह्या सगळ्यांचं जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि प्रोत्साहन मिळालं याच्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं गाव जे आहे, त्यांनी मला बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिलं आणि प्रत्येक वेळेला गावातला प्रत्येक नागरिक माझ्या पाठीशी उभा राहिला आणि हे खूप महत्वाचं आहे, की जे गाव करेल ते राव काय करेल? हा मंत्र जो आहे, हा खरा आहे. कारण माझा जरी हा सन्मान असला, तर माझ्या गावाच्या प्रत्येक नागरिकाचा आहे हा सन्मान. कारण त्यांचं सहकार्य नसतं, तर मी इतक्या वरपर्यंत दिल्लीपर्यंत पोहोचू शकले नसते आणि फक्त 3 वर्ष मला सरपंच होऊन झालेले आहे. या 3 सरपंच कालावधीमध्ये जे हे उत्कृष्ट काम मी करू शकले, तर त्यासाठी आमचे जे ग्रामसेवक भाऊ आहेत, संदीप गवस सर आहेत, त्यांचं खूप सहकार्य आहे. आमचे उपसरपंच आहेत, माझे सर्व सदस्य आहेत. हे नेहमी कुठलंही काम करायचं असलं तर हिरिरीने पुढे असतात आणि मुख्य म्हणजे बचत गटाच्या
तालुक्याच्या माझ्या ज्या महिला आहेत, ग्रामसंघ आहे, ह्याच्या जवळ आमच्या ज्या 19 आमचे सगळे म्हणजे माविमचे बचत गट आहेत, माझे उमेदचे बचत गट आहेत, 19-20 हे सगळे बचत गट आहे. या सगळ्या महिला प्रत्येक गोष्टीला माझ्या बरोबर असतात आणि ह्या सगळ्यांचं सहकार्य होतं म्हणून मी इथपर्यंत पोहोचले. आरोग्य विभाग माझ्या बरोबर असतो नेहमी. कुठलंही काम करायचं असलं तर आरोग्य विभाग असू देत, तलाठी कार्यालय असू देत, महसूल विभाग असू देत, शाळेचे मुख्याध्यापक दोन्ही आहेत, तर शाळेचे माझ्या बालवाडीच्या, अंगणवाडीच्या शिक्षिका सगळे जण एकत्र येतात कारण हे टीमवर्क आहे. मी फक्त एक प्रतिनिधी होते जे दिल्लीपर्यंत पोहोचले, पण ह्या सगळ्यांचे हात आहेत. त्याच्यामुळे माझं जे हे काय मिळालेलं मला हा जो काही पुरस्कार मिळालेला आहे, तर ह्याच्यामध्ये हे सगळेजण माझ्या पाठीशी आहे. मी फक्त पुढे गेले, पडद्यामागचे हे सगळे कलाकार होते आणि ह्या सगळ्यांमुळे हे शक्य झालेलं आहे. मी सरपंचांना हेच सांगेन की तुम्ही गावामध्ये काम करत असताना तुमचे जे ग्रामसेवक भाऊ आहेत, ही 2 चाकं आहेत तुमची, सरपंच आणि प्रशासन, शासन आणि प्रशासन आणि तुम्ही लोकप्रतिनिधी हे एकत्र येऊन जेव्हा काम करतात आणि ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांचा जर तुम्ही विचार केलात आणि तळमळीने त्यांच्यासाठी काम केलं तर ते लोक पण तुम्हाला सहकार्य करतात. आणि मला पंतप्रधानांचं एक फार कौतुक वाटतं की पंतप्रधान मोदी साहेबांनी हे पहिल्यांदा चालू केलं की गावातले जे सरपंच आहेत, ह्या सरपंचांना एवढ्या मोठ्या 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला सुद्धा त्यांनी गेल्या वर्षीपासून बोलवायला सुरुवात केलेली आहे की आपले सरपंच आहेत हे गावामध्ये, आपला जर गावाचा विकास झाला, गाव विकसित झालं तर भारत देश विकसित होणार आहे. हे जे पंतप्रधानांचं ध्येय आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला हा तळागाळातल्या सरपंचांना हा सन्मान दिला आणि म्हणून आपलं आता आम्ही इतक्या पुढे पोहोचू शकलो. त्यामुळे मी सर्व सरपंचांना सांगेल की याच्यासाठी कुठलाही वशिला लागत नाही, कुठल्याही पैशाची तुम्हाला गरज नाही. आता माझ्याकडेच तुम्ही बघा आणि माझा एक विश्वास कुठेतरी वाढलेला आहे, कारण राजकारण म्हटलं की तिथे वशिला असणार, तिथे पैशाचा खेळ असणार, असं सर्वसामान्य लोकांचं एक म्हणणं असतं. मला पण तसंच वाटायचं की मी हे करू शकेन का, पण आज मी हे सांगू इच्छिते की माझा जर सन्मान, एका सर्वसामान्य व्यक्तीचा जर सन्मान एवढा मोठा होऊ शकतो तर नक्कीच पंतप्रधानांपासून ते अगदी आपले गटविकास अधिकारी, आपले अगदी क्लार्क पासून प्रत्येक जण याची दखल घेतो आणि तुम्हाला तुमच्या देश पातळीवरती तुम्हाला घेऊन जातो, तुमच्या प्रामाणिक कार्याचा सन्मान केला जातो. हे खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा, कारण हा असाच पुढे चालू राहणार आहे. पुढचे येणारे 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी, तर मी सर्व सरपंचांना हात जोडून सांगेन तुम्ही पण त्याच्यासाठी प्रयत्न करा, तुम्ही प्रामाणिक काम करा, तुम्हाला सुद्धा ही संधी उपलब्ध होईल. धन्यवाद.